हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. अंगारकी संकष्टी चतुर्थी अगदी महत्त्वपूर्ण दिवस भगवान गणेश यांना समर्पित आहे. अंगारकी चतुर्थी नेहमी मंगळवार ह्या दिवशी येते, त्यामुळे ती विशेष फलदायी आहे. महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व आपल्या परिवाराच्या सुखशांतीसाठी व्रत ठेवतात. गणेश पूजा करून रात्री चंद्राला अर्घ्य देऊन व्रत पूर्ण होते. या दिवशी व्रत केल्याने जीवनातील बाधा संकष्टे जाऊन सकारात्मकता येते. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केल्याने जीवनातील सर्व बाधा नष्ट होतात. या दिवशी महिला मनोभावे पूजा अर्चा करतात. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडतात. या दिवशी गणेश भगवान व चंद्रदेवाची पूजा केल्याने आपल्या कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी, आर्थिक समस्या व कर्जासंबंधित परेशानी दूर होतात. असे म्हणतात की त्यामुळे जीवनामध्ये सकारात्मकता येते. अंगारकी चतुर्थी संध्याकाळची पूजा. रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवाला जल, अक्षता, चंदन व फूल अर्पित करा. मग नमस्कार करून भगवान गणेशांची कथा ऐका. त्याचबरोबर चंद्रदर्शन व पूजा झाल्यावर व्रत सोडावे. व्रत सोडताना गणपती बाप्पांचे आवडीचे मोदक भोग म्हणून दाखवून मग सेवन करावे. महत्त्वपूर्ण सूचना. अंगारकी चतुर्थी 2026, 5 मे 2026 मंगळवार. चतुर्थी तिथी प्रारंभ 5 मे 2026 सकाळी 5:24. चतुर्थी तिथी समाप्ती 6 मे 2026 सकाळी 7:51. अंगारकी चतुर्थीसाठी 10 पॉवरफुल उपाय ते कोणते आहे ते आपण आता बघूया. विवाह लवकर व्हावा किंवा विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी या दिवशी ओम ग्लौम गणपतये नमः या मंत्राचा 11 माळ जाप करावा. गणेश स्तोत्र पठण करून गणेश भगवान यांना मोदकाचा नैवेद्य दाखवावा. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश यांना नमस्कार करावा. गणेश मंदिरामध्ये जाऊन पूजा करावी. असे केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतील. भगवान गणेश यांना गूळ व तुपाचा नैवेद्य दाखवून मग गाईला खायला द्या. असे केल्याने घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते. जमीन म्हणजेच भूमी मिळवण्यासाठी संकटनाशन गणेश स्तोत्र आणि ऋणमोचन मंगल स्तोत्राचे 11 पाठ करा. जमीन मिळण्याचे प्रबळ योग तयार होतील. श्री गणेश मंत्राबरोबर चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश चालीसा, कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी सूक्तचे वाचन करावे. असे केल्याने संपत्ती मिळण्याचे शुभ योग येतात. आपले स्वतःचे घर पाहिजे असेल तर श्री गणेश पंचरत्न स्तोत्र व माता भुवनेश्वरी चालीसा किंवा भुवनेश्वरी स्तोत्र पाठ केल्याने लाभ मिळतात. अपार धनदौलत पाहिजे असेल तर धनदाता गणेश स्तोत्र किंवा कुबेर मंत्र. ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः या मंत्राचा 11 माळ जाप करावा. असे केल्याने निश्चित धनलाभ होतील. हे मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथे आपण बघू शकता. घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी घरातील देवघरामध्ये पांढऱ्या गणपतीची स्थापना करून पूजा अर्चा करावी. कोणत्यासुद्धा महत्त्वाच्या कामासाठी जाताना भगवान गणेश यांचा आपल्या कपाळावरती तिलक लावावा. मग प्रार्थना करून मगच घराबाहेर पडावे. घरामध्ये आर्थिक सुबत्ता येण्यासाठी 108 दुर्वांची जोडी बनवून लाल कापडामध्ये बांधून गणपती बाप्पांना अर्पित करा. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात व नोकरीमध्ये प्रमोशन मिळते. किंवा 21 दुर्वांची जोडी बनवून गणपती बाप्पांना अर्पित करावी. गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे जीवनातील सर्व अडचणी किंवा समस्या दूर होण्यास मदत होते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.